डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त यंदा काढण्यात येणारी जयंती मिरवणूक 19 एप्रिल रोजीच काढण्याचा निर्धार समाज बांधवांनी केला. मध्यवर्ती मंडळे 2 असली तरी मिरवणूक एकाच दिवशी काढण्यात येणार असल्याचे शुक्रवारी बैठकीत स्पष्ट करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे शुक्रवार दिनांक 3 एप्रिल रोजी सायंकाळी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. धम्मरक्षिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. प्रथम या आढावा बैठकीच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस धम्मरक्षिता कांबळे, मंदाकिनी शिंगे, मीनाक्षी बनसोडे, सुमित्रा जाधव, ज्योती वाघमारे, हेमा वाघमारे, मंगल दोड्यानूर, कल्पना सुरवसे या उपस्थित महिलांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्धवंदना घेऊन आढावा बैठक सुरुवात करण्यात आली. मीटिंगचं अध्यक्षपद स्वीकारते आणि पुढील कामकाजाला सुरुवात करावी अशी विनंती करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन. आणि आजची जी महत्वाची मीटिंग होती त्या मीटिंग मधून आपल्याला असं हे विशेष म्हणतात त्यांचा मी मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आजच्या या बुधवारपेठ परिसरातील ऐतिहासिक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये ज्या ठिकाणी मिरवणुकीला प्रारंभ झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर प्रत्येक मंडळाला 15 मिनिटांचा वेळ दिला जाईल. त्यानंतर मिरवणूक पुढे सरकवली जाईल. नियमांचे पालन सर्व मंडळांनी करावे असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. म्हणजे केवळ औषध नाही तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून